ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः कर्मयोग। अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तक्तिं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करत आहात? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू तुम्ही मोहित करत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. ती म्हणजे सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने. न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्मांचा त्याग केल्यानेही सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजय गुणे. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणामुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियाच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी, ढोंगी म्हणजेच दांभिक म्हटला जातो. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारमतेऽर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. अर्थात तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तः संगचमाचर. यज्ञानिमित्त केले जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला जो हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वोत्तिष्ठ कामधुक्.
प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्सत. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थपणाने एकमेकाची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. इष्टान् भोगान्नी वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील आणि अशा रीतीने त्या देवताने दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच खातो तो चोरच आहे असे समजा. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापापासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते पापच खातात असे समजावे. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. अर्थात कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञविहित कर्मामुळे घडतो. कर्मसमुदाय वेदापासून आणि वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति यः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती. हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जीवन जगतो असे समजावे. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद्यर्थ व्यपाश्रयः. त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही, तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध राहत नाही. तस्मात् सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्यचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. कर्मण्येव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि.
जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य आहे. यद्दाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्थात श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदायही वागू लागतो. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणी. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरीही मी कर्म करीतच असतो. यदि ह्ययं न वर्तेयं जातो कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाही तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. उस्ति देयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजाः. म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी संकर्तेचे कारण होईल. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईल. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस तथा सक्तः चिकीर्षु लोकसंग्रहम्. हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावीत. न बुद्धिभेदं जनयेद अज्ञानं कर्मसंगिना जोषयत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी पुरुषांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावी. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणामार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले आहे असा अज्ञानी पुरुष मी कर्ता आहे असे मानतो. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. पण हे महाबाहो, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणात वावरत आहेत हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाहीत. प्रकृते गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मंदान् कृष्णविन्न विचालयेत्. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून
आशा, ममता आणि संतापरहित होऊन तू युद्ध कर. ये मे मतमिदं नित्या अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जो कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व पापापासून मुक्त होतात. ये त्वदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढान् तान् विद्धि नष्टान् चेतसः. परंतु जे मानव माझ्यावर दोष आरोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच कर्म करीत असतो, व्यवहार करत असतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल. इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्नो वशमागच्छेत्तो ह्यस्य परिपंथिनो. प्रत्येक इंद्रियांच्या विषयात राग आणि द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण हे ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्यांच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म हा भय देणारा आहे असे समज. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छनपि वार्ष्णेय बलादीव नियोजित. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोद्गुणसमुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. श्री भगवान म्हणाले, रजगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे आणि हा खूप खदाड अर्थात भोगाने कधीही तृप्त न होणारा मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू समज. धूमेनाव्रियते बन्ही यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भ तथा तेनेदमावृतम्. ज्याप्रमाणे धुळेने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. आवृत्तं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्याचे ज्ञान झाकले जाते. इंद्रियाणी मनोबुद्धी अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिना. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रियाच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करीत असतो. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ
पाप्मानं प्रजहीहेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. अर्थात, हे अर्जुन, तू प्रथम इंद्रियावर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी अशा कामाला अवश्य बळेच मारून टाक. इंद्रियाण्यानी पराण्याहुर इंद्रियेभ्य परं मनः मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सः. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे आणि मनाहून बुद्धी पर आहे, आणि जो बुद्धीहून अत्यंत पर आहे तो आत्मा होय. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान आणि श्रेष्ठ असा आत्मा आहे, आणि ते जाणून बुद्धीच्या द्वारा मनाला अधीन करून स्वाधीन करून हे महाबाहो, तू आपल्या या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. हरि ओं तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.